नमस्कार मंडळी, मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर आजचा व्हिडिओसुद्धा खूप खास असणार आहे। मागचे जे व्हिडिओ तुम्ही पाहिले असेल तर ते सगळे आपले गणपती प्राणप्रतिष्ठापना त्या संदर्भात होते। त्याचबरोबर मध्ये आपण ब्रह्मकमळ पण होतं, त्याचाही व्हिडिओ आम्ही शेअर केले तुमच्यासोबत। त्यातले गणपती डेकोरेशन खूप काही असे व्हिडिओ पेंडिंग आहेत। पुण्यातील 5 मानाचे गणपती, आपल्या घरातील गौरी गणपती डेकोरेशन, असे बरेचसे पेंडिंग आहेत। पण आज तुमच्यासोबत जे व्हिडिओ मी शेअर करतो आहे तो आहे बोपखेलचा। आता आम्ही आहे सोलापूरचे, तर बोपखेल कुठे आहे ते आम्हाला पाहायचं होतं। कारण की असंच आम्ही इंस्टाग्रामवरती रील बघत असताना कळालं की ना बोपखेलमध्ये शारदीय नवरात्र निमित्त एक डेकोरेशन केलेलं आहे। तर ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। तर त्याचं थीम काय, त्या डेकोरेशनचं काय थीम आहे ते सुद्धा तुम्हाला नक्कीच कळेल। अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे एक भजनी मंडळांचं भजन, आणि त्यांनी जे टिपरी खेळलेत ते सुद्धा अतिशय छान आणि मनाला प्रसन्न वाटेल असं त्यांनी त्यांचं सादरीकरण केलेलं आहे। ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। तर चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया। मी रिक्वेस्ट करतो तुम्हा सर्वांना की व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। आणि अतिशय छान डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे आणि मला तर खूप आवडलं। मी, श्रुतिका, सारंगी आम्ही सगळे मिळून गेलेलो। तुम्ही जवळपास पुण्यामध्ये राहत असाल तर नक्कीच बोपखेलला व्हिजिट करा। आणि शारदीय नवरात्रनिमित्त देखावा तयार केलेला आहे। महालक्ष्मी प्रतिकात्मक मंदिर कोल्हापूर तयार केलेलं आहे आणि अतिशय सुंदरचा हा देखावा आहे। तर नक्कीच तुम्ही जाऊन पहा। धन्यवाद। तर चला आपण व्हिडिओ पूर्ण पाहूया। तर मंडळी आता आपण आलो आहे बोपखेल इथे, कारण की आपण चाललो आहे कोल्हापूरला। तर तुम्ही म्हणाल कोल्हापूर आणि बोपखेल ह्याचं समीकरण तर जुळत नाही, तर हो, तर आपण कोल्हापूरचं जे डेकोरेशन केलेलं आहे ते पाहण्यासाठी चाललो आहे। आणि ते जे डेकोरेशन केलं आहे ते आहे बोपखेलमध्ये। तर हा जो रोड आहे तो बोपखेलचा रोड आहे आणि इथून आत आपण जाणार आहोत। चला आपण जाऊया कोल्हापूरचं डेकोरेशन बघायला, शीतळा देवी प्रतिष्ठान बोपखेल इथे। तर आता आपण आतमध्ये आलो आहे बोपखेल गावामध्ये। वाटलं नव्हतं आतमध्ये इतकं मस्त बाजारपेठ वगैरे आहे। तर बघू शकता रोड पण कन्स्ट्रक्शन करत आहे। तर बोपखेलमधलं आपल्याला रोड कन्स्ट्रक्शन पाहायला भेटलं आणि हे बाजारपेठ आहे। आणि आता आपण आतमध्ये चाललो गावामध्ये, इथून आता जवळच आहे। आधी खूप लांब वाटलं। आणि हे आहे दुर्गा माता मंदिर, त्याच्या ऑपोजिट साईडला आपण चाललो। खरं तर मला वाटलं हेच गाव आहे, पण अजून आतमध्ये गाव आहे म्हणतात। पण आता इथून जवळच, आता सगळे म्हटले, आम्ही विचारलं तर इथून जवळच आहे। आता ज्या मंदिरात आपण जाणार आहोत किंवा जे प्रतिष्ठान आहे शीतळादेवी प्रतिष्ठान, तिथे आपण चाललो आहे। तर कसं आहे कोल्हापूरचं मंदिर किंवा त्याचं प्रतिकात्मक मंदिर ते आपल्याला पाहायला भेटणार आहे इथे। तर आम्ही, श्रुतिका, सारंगी आम्ही सगळे मिळून चाललो आहे दर्शनाला। आणि त्यात खास म्हणजे काय झालं, शारंग आणि सारंगीची शाळा होती, मग मी म्हटलं की आपण सगळे मिळूनच जाऊया। परत सुट्टी वगैरे भेटत नाही, कारण की कसं संध्याकाळच्या टायमाला सुट्टी मिळणं जरा आता अवघडच आहे, म्हणून म्हटलं की आपणच जाऊया। दुपार आहे, तोवर आपलं दर्शन पण होईल व्यवस्थित। आणि हो, आता सण असल्यामुळं गर्दी तर असणारच, तरी पण मी पटकन शूटिंग काढायचा प्रयत्न करतो। तर हे बघा, आता गाव अजून आलं नाही का गाव आलं आहे, थोडंसं कन्फ्युजन आहे, कारण की आता आपण पहिल्यांदाच तिकडे चाललो आहे। डाव्या साईडची इथं सोसायटी आहे, तयार होऊ लागलेत। स्कूल पण आहे मस्त। आणि बोपखेल आम्ही फक्त लांबून वाचायचो, ऐकायचो, पण आज आम्ही पहिल्यांदा आतल्या साईडला आलो। सुरुवातीला मात्र वाटलं की आतमध्ये गाव आहे का नाही, का किती लांब असेल। अरे वा, हा आहे प्रवेशद्वार, महालक्ष्मी प्रवेशद्वार। माझं कान वगैरे दिसत नाही ना? तर शीतळादेवी भजनी मंडळ ट्रस्ट साई प्रतिष्ठान आहे।
आता आपण प्रवेशद्वार पाहिलं. तर ही आहे आता सोसायटी म्हणू शकतो की रेसिडेन्शियल एरिया. आता इथून कुठे थोडंसं आपण बघूया. मेन आपल्याला प्रवेशद्वार कळालं की म्हणजे इथं आहे आता महालक्ष्मीचं डेकोरेशन. पण आता उजवं डावं कुठं टर्न करायचं बघूया. अरे वा, दिसलं. बहुतेक भजन चालू आहे. जिथं आपल्याला यायचं होतं तिथं आपण फायनली आलेलो आहे. चला उतरा. जायचं, चल पिल्लू. इथं खाली खाली. हां, बघू शकता आपण कोल्हापूरची महालक्ष्मी. राईट हँड राईट हँड. हां काढलं. तू पण उभा मम्मी.